रात्री नागपूर येथील महाल परिसरात झालेल्या औरंगजेबच्या कबरी हटविण्यावरून झालेल्या दंगली प्रकरणात सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण आहे। या संपूर्ण राड्यात 20 ते 22 गाड्या पेटवण्यात आल्या असून त्यांची तोडफोड करण्यात आली आहे। या तुफान दंगली दरम्यान शहरातील 3 पोलीस उपायुक्त हल्ल्यातील जमाव रोखताना झाली आहे। यात प्रामुख्याने DCP निकेतन कदम यांचा हात फ्रॅक्चर झाला, तर DCP शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला व DCP अर्चित चांडक यांच्या लिगामेंटवर अर्चुरीवर जखमा झाल्या आहेत। आणखी एका पोलीस उपयुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला झाला आहे। सध्या शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण असून संवेदनशील परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। महाल परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे, तर सोशल मीडियावर अपेक्षाहार्य व्हिडिओ टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान सोशल मीडियावरील अफवांवर बळी न पडण्याचे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे।